श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार आहे ना, तर सगळ्यांना ज्योतीची कहाणी वाचायची असते. तर मैत्रिणींनो, हे माझ्या आजीचं पुस्तक आहे. जवळजवळ 40 वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये ही ज्योतीची कहाणी दिलेली आहे. तर ती कहाणी मी वाचून दाखवते तुम्हाला, कारण का काही वेळेला असं होतं की ऐन वेळेस आपल्याला पुस्तक मिळत नाही, मग ते कहाणी वाचन होऊन जातं. तर कहाणी ऐकली तरी चालते. तर मी तुमच्यासाठी आहे ना ही कहाणी वाचून दाखवते. माझी शुक्रवारची कहाणी. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. एक आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा काही नव्हता. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले. अगं अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने कबूल केले. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग, तू गरीब आहेस, तुझे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करील. तिने होय म्हणून सांगितले. नंतर सुईण राणीकडे गेली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे. तिला 2रा महिना लागला आहे. लक्षणे तर सर्व मुलाची दिसत आहेत. तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यातून तिच्या घरापर्यंत एक गुप्त गुहार खाणावे. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन. हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे डोहाळ्याचे ढंग ती करू लागली. पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केले. 9 महिने होताच बालणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलावू धाडले. त्याबरोबर तुम्ही पुढे चला, मी आलेच म्हणून सांगितले आणि ब्राह्मणाच्या घरी आली. सुईण म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप. डोळे बांधून घे, म्हणजे भिणार नाहीस. नाही बांधलेस तर उगाच भिशील. असे सांगून डोळे बांधले. ती बालंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला आणि एका वरवंट्यास एक कुंचा बांधून तो त्या बालंतिनी पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. बाई, तुला वरवंटाच झाला, असे ती सांगू लागली. तिने नशिबाला हात लावला. मनात दुःखी झाली. सुईण निघून वाड्यात गेली. राणीसाहेब बालंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली. मुलाचे गोड कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासे दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जय ज्योती आई माते, जेथे माझे बाळ असेल तेथे सुखी ठेव. असे म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर आपले पडावेत. हिरवे लुगडे नेसावे. हिरव्या बांगड्या लेणे वर्ज. कारलीच्या मांडवाखालून जाणे वर्ज. तांदूळाचे धुवण वलांडणे बंद. याप्रमाणे ते नेहमी वागू लागले. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राधे निवडत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यावयाची असा निश्चय केला. रात्री हिच्या घरी आला. दारात गाय व वासरू बांधलेली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पापाने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. ह्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले वाटेत पसरले आहे? ज्योती उत्तर करते, अगं अगं, माझे ते बाळ नवसाचे निजले आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी व ज्योती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजडल्यावर ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस आणखी मुक्काम करा, अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री ह्याचप्रमाणे प्रकार झाला. 2ऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घेण्याला 2 हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणास विचारले. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवावयास बोलाव.
म्हणजे याचे कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटामाटाने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावे. ब्राह्मणीला मोठे संकट पडले. राजाला निरोप धाडला, मला जेवतीचे व्रत आहे, नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर येईन. राजाने कबूल केले. जेथे तांदूळाचे धोण होते ते काढवून तेथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जेथे माझे बाळ असेल तेथे कुशाल असो असे म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट झाला. राजाने तूप वाढण्यास घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तेथे आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईस प्रेम येऊन पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून बसला. काही केल्या उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असे होण्याचे कारण काय? तिने सांगितले की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व हकीकत सांगितली. तर जशी जेवती तीच प्रसन्न झाली, तशी ती तुम्हा आम्हासो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय जेवती माते.